जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्वर्गीय कैलासवासी कारभारी रामचंद्र पवार यांच्या 21व्या पुण्यस्मरणार्थ लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथाश्रमातील मुलांना मिष्टान्न भोजन दिले व शालेय साहित्य देऊन पुण्यस्मरण साजरे केले। कैलासवासी कारभारी रामचंद्र पवार यांना 2 मुले, मोठा मुलगा सचिन कारभारी पवार हा महावितरण कंपनीत कामास आहे व लहान मुलगा डॉक्टर नितीन कारभारी पवार हे मुंबई येथे स्वमालकीचे 100 बेडचे सर्व सुविधा असलेल्या 5 हॉस्पिटल चालवून रुग्णांची सेवा म्हणजे समाजाची सेवा करत आहेत। परंतु दोघे भाऊ म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी। दोघेही लहान असताना वडिलांचे छत्र हरले व दोघेही भाऊ पोरके झाले। परंतु आई गंभा ताराबाई कारभारी पवार यांनी आईची व वडिलांची उणीव भरवून काढली। दोघांनाही छानपैकी शिक्षण देऊन नोकरीस लावले। परंतु दोघेही भावांच्या मनात आपल्या आई वडिलांबद्दल आदर होता। काहीतरी केले पाहिजे म्हणून मागील वर्षी या दोघांनीही स्वतःच्या घरी 20व्या पुण्यस्मरणार्थ कोविड काळात रक्तदान शिबिर घेऊन 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले। परंतु या वर्षी आपल्यासारखे आई वडिलांपासून वंचित असणारे आपले छोटे भाऊ बहीण यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे। त्यामुळे वही, पेन, दप्तर, कंपास, रंगपेटी, पेन्सिल, पाणी बॉटल, जेवणाचे डबे असे अनेक शालेय उपयुक्त वस्तू मुलांना देऊन मुलांना व वृद्धांना गोड जेवण देण्याचा स्वतः सचिन व नितीन यांनी आपल्या हाताने अनाथांना घास भरवले। आश्रमीय व्यवस्थापिका अनाथांच्या माता संगीता गुंजाळ यांनी आश्रमाची माहिती देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आश्रमीय संचालक सचिव दिलीप गुंजाळ सर यांनी सर्वांचे आभार मानले। कैलासवासी कारभारी रामचंद्र पवार यांचे 21व्या पुण्यस्मरणार्थ यांचे असणारे 2 चिरंजीव सचिन कारभारी पवार व डॉक्टर नितीन कारभारी पवार दोघे भावांनी राम लक्ष्मणाच्या जोडीने व त्यांच्या मातोश्री ताराबाई कारभारी पवार यांनी आपल्या आश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांना वही, पुस्तक म्हणजे शालेय साहित्य, त्याचप्रमाणे वृद्धांना व अनाथ मुलांना गोड असं मिष्ट जेवण की मुलांना दोन्ही टायमाचा पूर्ण एक दिवसाचा खर्च उचलून जेवण दिलेलं आहे। आणि जेवण देत असताना सचिन दादा हा आमच्या आश्रमाचा एक आधारस्तंभ आहे। आणि दोघा भावांनी ठरवलं, मागील वर्षी त्यांनी लॉकडाऊन मध्ये रक्तदान शिबिर घेतले होते। या वर्षी त्यांच्या लक्षात आलं की आई वडिलांची छाया काय असते आणि त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण आपल्या गावातील आपलं छोटंसं अनाथ आश्रम आहे आणि अनाथ आश्रमाला काहीतरी मदत करायची। आम्हाला सर्व शालेय साहित्य दप्तरासहित त्यांनी पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या सर्वांनी माझ्या मुलांना दर्शन दिलं आणि सर्वांनी या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हजेरी लावून अनाथांच्या पाठीत थाप दिली। आणि खरोखर आम्हाला आनंद वाटला की एवढी या ठिकाणी आलेले मान्यवरांनी माझ्या मुलांना आशीर्वाद दिलात। म्हणून मी जय जनार्दन स्वामी आमच्या आश्रमाच्या वतीने आश्रम सचिव या नात्याने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असे तुमच्या आमच्यावर माया असून द्यावा मी विनंती करतो। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वर्कर्स फेडरेशनचे संघटनेचे केंद्रीय सल्लागार धनवटे मामा, राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड SR खती, उपसरचिटणीस कॉम्रेड अरुणजी म्हस्के, नाशिक झोनल सचिव कॉम्रेड पंडितराव कुमावत, धनवीज सहाय्यक अभियंता पाटील, सहाय्यक अभियंता नाशिक सर्कल सचिव कॉम्रेड दीपकजी गांगुर्डे व पदाधिकारी यांच्यासह ताराबाई पवार, गंगाधर पवार, सुनील पवार, गौरव मडे, संजय खुटे, संतोष आर जगताप, श्रेयस पवार, वाल्मिक घुमरे, अभिजित घुगे व शाखा प्रमुख लासलगाव कॉम्रेड प्रवीण पवार, शाखा प्रमुख निफाड श्रीराम आघाव, उपशाखा प्रमुख लासलगाव कॉम्रेड प्रवीण आहेर, उपशाखा प्रमुख निफाड अशोक शेवाळे, संतोष कुटे, शिवाजी मोरे, शिंदे रहाटळ दादा, हरीश भागवत, आक्रम भाई, सुनील वडघुले, तांबे, चौधरी, काकुळते, खालकर व इतर मित्र परिवार उपस्थित होता। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव।